बघा मित्रांनो, आपण 3 जाळे मारले, त्यातल्या एकाच जाळ्यात आपल्याला मासे आले, 2 जाळे पूर्ण मोकळे आलेत. मासे पकडणं एवढं पण सोपं नसतंय आणि प्रत्येक वेळेस आपण ठरवतो तसं होत नाही. पण ही मजा आहे खरी मासे पकडण्यातली, कारण इथं सगळं जे घडतं ते सगळं एकदम अनपेक्षितच असतं. तुम्ही ठरवल्याप्रमाणे मासे कधी सापडत नाही. तरी सुटल्या. मित्रांनो, हे बघा, याला दांडवण मासा म्हणतात. तसं याचं जुनं नाव आहे रंजना, ओरिजिनल नाव आहे जे जुन्या काळातले. आता लोक याला दांडवण म्हणून ओळखतात. तसंच काही जण याला पेन्सिल फिश पण म्हणतात. तर ह्याच माशासाठी खास आलो होतो आज आपण. तर थोडे सापडलेत, बघू अजून सापडतात का. मित्रांनो, आपल्याला 2 जाळ्यामध्ये एवढे दांडवण मासे सापडले होते, जे आपल्या रेसिपीसाठी पुरेसे होते. त्यामुळे आपण एवढेच मासे साफ करण्याचा निर्णय घेतला.
दांडवण मासे साफ करण्यासाठी आपल्याला ते अशा पद्धतीने खडकावरती घासून घ्यावे लागतात, ज्याच्यामुळे त्यांचे सर्व खवले अगदी व्यवस्थित निघतात. एक एक माशाची खवले काढण्याची काही गरज नसते. एकदा माशांची खवले काढून झाली की आपल्याला अशा पद्धतीने माशाचे पोट फोडावे लागते आणि त्यातली सर्व घाण काढून टाकायची आहे. जर घाण पोटामध्ये शिल्लक राहिली तर मासे खायला कडू लागतात. त्यामुळे घाण काढताना मात्र आपल्याला थोडी काळजी घेण्याची गरज असते. आपले सर्व मासे साफ करून झाले. आता भेटूया रेसिपीमध्ये. सर्वात अगोदर आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावरती आपल्याला त्यामध्ये गरजेपुरते मीठ टाकायचे आहे. तसेच थोडी हळद टाकायची आहे. आपण मीठ आणि हळद हे 2च पदार्थ आज वापरणार आहे. मीठ आणि हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यायचे आहे. आता आपल्याला तेलामध्ये मासे टाकायचे आहेत. सर्व मासे टाकून झाले की साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर ते आपल्याला एकदा पलटून घ्यायचे आहे. साधारण 10 मिनिटांमध्ये आपले मासे व्यवस्थितरित्या शिजतात आणि कडक देखील होतात. एकदा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मासे कडक झाले की ते आपल्याला एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे. मित्रांनो, या फ्राय केलेल्या माशांवरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा चाट मसाला किंवा कोथिंबीर घालण्याची गरज नाही, कारण हे स्वतःच खूप चवदार असतं. मित्रांनो, हे बघा अशी रेसिपी आपली तयार झालेली. तर टेस्ट करून पाहू कशी वाटते. हे बघा, कडक आहे. डोकं पण खायचंय. एकदम मस्त रेसिपी झालेली आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.